त्यानुसार परिमंडळ 2 कार्यक्षेत्रातील देवळाली कॅम्प, अंबड उपनगर, नाशिक रोड, इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील खालील इसमांनी शरीराविरुद्धचे व मालाविरुद्धचे गंभीर गुन्हे करून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण करून नागरिकांच्या मनात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. अशा खालीलप्रमाणे 8 गुन्हेगारांना चालू वर्षात आसपावतो संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 2 नाशिक शहर, तसेच शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग व सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1)(अ)(ब) अन्वये हद्दपारीची कारवाई करून नाशिक शहर व नाशिक जिल्ह्याबाहेर घालविले आहे. तय्यूब बबलू पठाण वय 25 वर्ष, शादाब जाकीर सय्यद वय 25 वर्ष, रोहित प्रवीण पारखे वय 23 वर्ष, सिद्धू उर्फ सिद्धार्थ किशोर परदेशी वय 30 वर्ष, सनी उर्फ मरमोंटी रमेश दळवी वय 34 वर्ष, मयूर नंदकिशोर सोनवणे वय 31 वर्ष, हर्षद उर्फ कच्छी नंदू त्रिभुवन वय 26 वर्ष, प्रवीण चिंतामण महाजन वय 48 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक. परिमंडळ 2 अंतर्गत कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्याच्या अनुषंगाने यावर्षी 8 लोकांना तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे. प्रत्येकाचं क्रिमिनल रेकॉर्ड या ठिकाणी बघून त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशनचं 1 इसम आहे, देवळाली कॅम्पचे 2 इसम आहेत, उपनगर पोलीस स्टेशनचे 1 इसम आहे, अंबड पोलीस स्टेशनचे 2 इसम आहेत आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे 2 इसम आहेत. परिमंडळ 2 अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी MPDA, मोक्का, तडीपार या अंतर्गत अशीच कारवाई पुढे देखील चालू राहणार आहे.